महिलांसाठी ही सोडत बरीचशी लाभदायी ठरली, कारण 15 महानगरपालिकांमध्ये वेगवेगळ्या प्रवर्गांच्या महिलांना महापौर पदाची संधी मिळणार आहे आणि त्यातली सगळ्यात महत्त्वाची महानगरपालिका असेल ती अर्थात मुंबई, कारण मुंबईमध्ये महापौर पद कुणाला मिळणार यासाठीची चर्चा सुरू होती आणि आज जेव्हा महापौर पदाची सोडत निघाली तेव्हा ती सर्वसाधारण महिला या कॅटेगरीसाठी निघालेली आहे। त्यामुळे पुन्हा एकदा मुंबईच्या महापौरपदी महिलाच असणार आहे। या अगोदर सुद्धा ज्यावेळेस मुंबई महानगरपालिकेची मागची टर्म संपली होती, मधल्या काळामध्ये निवडणुका झाल्या नव्हत्या, पण त्यावेळेस सुद्धा किशोरी पेडणेकर या महानगरपालिकेच्या महापौर होत्या आणि आता पुन्हा एकदा महिलेला संधी मिळाली। अर्थात किशोरी पेडणेकर यावेळेस पुन्हा एकदा महानगरपालिकेमध्ये असणार आहेत, पण एका वेगळ्या भूमिकेमध्ये, कारण किशोरी पेडणेकर यांना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या शिवसेनेनं आपला गटनेता म्हणून घोषित केलेला आहे। त्यामुळे काहीशा विरोधी पक्षनेत्याच्या भूमिकेमध्ये त्या असतील आणि बहुतेक आजपासून त्यांनी आपली भूमिका वठवायला सुरुवात केलेली आहे। कारण आज जेव्हा महापौर पदाच्या आरक्षणाची सोडत होती त्यावेळेस किशोरी पेडणेकर यांनी मोठा आक्षेप घेतला। किशोरी पेडणेकर यांचं म्हणणं असं होतं की महापौर पदाची सोडत निघताना ती एससी कॅटेगरीसाठी निघायला हवी होती, पण ती निघाली नाही आणि त्यामुळे त्यांनी काहीसा त्रागा व्यक्त केला। आता त्यामध्ये झालं होतं असं की एससी किंवा एससी कॅटेगरी जेव्हा असते आणि तेव्हा जेव्हा महापौर पदाची सोडत निघते त्यावेळेस किमान 3 नगरसेवक असावे लागतात, असा नियम आहे। सुनील मोदी सर, आहात का तुम्ही आमच्या सोबत? हो, आहे बोला। बर, आता पहिला प्रश्न तुमच्यासाठी आहे की मुळात आज किशोरीताईंनी जे सगळे आक्षेप घेतले, तुमचा सगळा कायद्याचा अभ्यास चांगला असतो, महापौर पदासाठीच्या तरतुदींची तुम्हाला चांगली माहिती आहे, त्या आक्षेपांमध्ये खरंच काही तथ्य होतं का हो? नमस्कार, मी आपल्याला सांगू इच्छितो की कुठल्याही प्रकारचा असा रूल 3 दिवसापूर्वी नव्हता। बर, नगर विकास खात्यानं एक पत्र काढले 2-3 दिवसापूर्वी आणि त्यांनी एक कुठला तरी मागचा रेफरन्स घेऊन लोकसंख्येच्या आधारावर ज्या जागा 3 पेक्षा अधिक आहेत अशा एसटी, नॉट एससी, एससी नाहीये त्याच्यामध्ये, एसटी फक्त शेड्यूल्ड ट्राईब, एससी साठी 11% आरक्षण सगळ्या महापालिकेत आहे, 9% आरक्षण आहे। त्यामुळे तिथे 3 काय सगळ्या आघाडीमध्ये 10, 12, 15 जागाच्या वरच असतात। एसटी हे फक्त काही महानगरपालिकेमध्ये लोकसंख्येच्या आधारावर सीट्स असतात। उदाहरणार्थ कोल्हापूर, सांगली, सोलापूर, पुणे या कुठल्याही महानगरपालिकेमध्ये एसटीचं एकही नगरसेवक पद आरक्षण नाही आहे। कुठे? मुंबई, ठाणे, डोंबिवली या 5-6 ठिकाणी आहे।